वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आत्मानुभूती होण्यासाठी आम्हाला कशा प्रकारे चिंतन करायचं, कोणत्या आत्मद्रव्याचा आम्हाला आश्रय घ्यायचा, भेदपरक की अभेदपरक, खंडरूप की अखंड रूप, एकरूप की अनेक रूप, कोणता आत्मा आम्हाला आश्रय घेण्यायोग्य आहे। जो द्रव्यार्थिक नयानी सांगितला तो आत्मा आश्रयनीय आहे की पर्यायार्थिक नयानी सांगितलेला आश्रयनीय आहे। कशा कोणत्या तऱ्हेने जो आत्मा आगमामध्ये कथन केलेले आहे त्यापैकी आम्हाला कोणत्या नयाच्या दृष्टिकोनातून आत्मा ग्रहण करायचा आहे, कोणत्या आत्मद्रव्याचा आम्हाला आश्रय घ्यायचा आहे। किंवा आगमात जे 5 पारिणामिक भाव सांगितले, 5 भाव सांगितलेले आहे, असाधारण भाव, या 5 भावांपैकी कोणत्या भावाच्या माध्यमातून आम्हाला अवलंबन घेऊन आत्मद्रव्याची प्राप्ती होऊ शकते। हा भाव आम्हाला या समयसारच्या दृष्टिकोनातून आम्हाला बघायचा आहे। आणि त्यासाठी आम्ही काल 320 नंबरच्या गाथेमध्ये बघितलेलं होतं की जीवनामध्ये दृष्टी, डोळा ज्याप्रमाणे जाणतो आणि पाहतो, परामध्ये काहीही करत नाही, त्याप्रमाणे ज्ञान देखील परामध्ये काहीही करत नाही, ते केवळ जाणण्याचं आणि पाहण्याचं कार्य करत आहे। डोळा जसा कोणत्याही पदार्थाचं दृश्य अवलोकन केलं तरी निर्विकार राहतो, त्याप्रमाणे आत्मा देखील कोणत्याही पदार्थ त्याच्या ज्ञानाचा विषय बनला तरी देखील निर्विकार राहू शकतो का? हे सगळे आम्हाला आमचे प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या उत्तरा अनुषंगाने आम्हाला आमची आत्मसाधना जीवनामध्ये करायची आहे। आणि आम्ही काल मध्ये ठेवलेलं होतं की कर्मोदयाची प्रबलता आहे आणि आमचं आत्मसामर्थ्य कमी पडत आहे, आमच्या आत्म्याची साधना कमी आहे, कर्माच्या अधीन हा जीव होतो आहे। त्यामुळे ज्ञानीला देखील काही कर्माच्या उदयात म्हणजे अप्रत्याख्यानाच्या उदयात, प्रत्याख्यानाच्या उदयात रागद्वेष रूप परिणाम दिसून येतात। वस्तू माझी आहे असंही तो म्हणतो, परंतु म्हणत असताना तो तसं मानत मात्र नाही, म्हणजे अंतरंगातून तो त्याला पर समजतो आणि त्यापासून दूर राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो। त्यामुळे वस्तुतः तो त्या पराचा कर्ता आणि भोक्ता म्हटल्या जात नाही। आणि अप्रत्याख्यानाचा उदय आहे, मोहनीय कर्माचा उदय असताना नवीन कर्मबंध निश्चितपणे होणार आहे। त्यासाठी कर्णानुयोगाने स्वतंत्र गुणस्थान व्यवस्था सांगितलेली आहे, बंध विच्छुत्तीचं प्रकरण सांगितलं आहे, कोणत्या गुणस्थानात किती बंध प्रकृती असतात याचं सगळं विवेचन दिलेलं आहे। आणि जर आम्ही म्हटलं की 4थ्या गुणस्थानातच ज्ञानी अबंध झाला, मग त्याला तिथेच मोक्ष मानावं लागेल। पण हे द्रव्यानुयोगाचं कथन आहे, द्रव्यानुयोगामध्ये स्थूल कथन आहे आणि कर्णानुयोग सूक्ष्मता ग्रहण करून सांगणार आहे की 4थ्या गुणस्थानात तू आहे, तुला 41 प्रकृतींचा बंध नाही, बाकीच्या प्रकृती तू बांधत आहेस। पण हा जो बंध आहे हा बंध मोजणीत धरलेला नाही, कारण हा अनंत संसाराच्या अपेक्षेने हा बंध अत्यल्प बंध म्हटला जातो। काल 70 कोडाकोडीचं गणित सांगितलेलं होतं। 70 कोडाकोडी सागर म्हणजे किती? तर एक उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी हा मिळून काल होतो 20 कोडाकोडी सागरांचा।
म्हणजे एक कल्पकाळ व्यतीत होण्यासाठी 20 कोडाकोडी सागर प्रमाण काळ आहे. असे किती गेले तर 3.5 असे कल्पकाळ जेव्हा व्यतीत होईल तेव्हा 70 कोडाकोडीचा बंध संपेल. म्हणजे एक केलेलं कर्म आम्हाला इतका काळ 3.5 कल्पकाळ ते पुरू शकतं. म्हणजे आम्हाला त्यापासून भीती वाटली पाहिजे की आम्ही हा परिणाम केला मिथ्याचं रूप, तर अशा प्रकारे आमच्या जवळ कर्म राहणार आहे. आणि दिलासा पण दिलेला आहे, कर्मशास्त्राने आम्हाला दिलासा असा दिलेला आहे की जेव्हा आत्मपरिणामाकडे तो सन्मुख होतो, मी कोण आहे हा जाणण्याचा त्याचा परम उत्साह अंतरंगात जागृत होतो, त्या अनुषंगाने त्याची विशुद्धता वाढत जाते, तो प्रायोग्य लब्धीत पोचतो, त्यावेळेला तो जीवनामध्ये हा 70 कोडाकोडीचा बंध त्याच्या सत्तेत असेल, तो कमी करून तिथे पण अंतक कोडाकोडी सागर प्रमाण ठेवतो. किंवा नवीन होणारा जो कर्मबंध आहे तो पण अंतक कोडाकोडी सागर प्रमाण करतो. म्हणजे कर्मशास्त्राने दोन्ही तऱ्हेने आम्हाला सांगितलंय, एक तर दिलासा पण दिलेला आहे आणि एक तर वस्तुस्थिती पण आम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे अशा तऱ्हेने हा कर्मबंध मोजणीत धरलेला नाही. कारण मिथ्यात्व म्हणजेच बंध आणि बंध म्हणजेच संसार. मिथ्यात्व निघून गेल्यानंतर बंधाचा आणि संसाराचा नियमाने अभाव होतो. आणि एकदा जर का आम्हाला सम्यक दर्शनाची तिकीट उपलब्ध झाली तर निश्चितपणे आमचं मोक्षाच्या रेल्वेमध्ये रिझर्वेशन कन्फर्म आहे. आम्हाला नक्की मोक्ष मिळणार आहेच. त्यावेळी मिथ्यात्व नसताना अप्रत्याख्यानजन्य उदयजन्य विकारामुळे बंध होतो. अनंतानुबंधी संपलं, मिथ्यात्व संपलं, पण अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संज्वलन याच्यामुळे होणारा बंध तिथेही सुरू आहे. तो मिथ्यात्व रूप बंधाच्या अपेक्षेने अत्यल्प आहे आणि अपार सागरामध्ये एका थेंबाची काय मोजतात. जो समुद्र आहे आणि समुद्रामध्ये एखादा विषाचा थेंब पडला म्हणून समुद्र पूर्ण विषाक्त होत नाही, त्याप्रमाणे हा जो बंध आहे हा अत्यल्प बंध आहे आणि म्हणून आमच्या संसाराचा छेद पार आम्हाला दिसणार आहे. मिथ्यात्व गेलं म्हणजे अनंत संसार कोरडा होऊन बिंदू मात्र शिल्लक राहिल्याप्रमाणे आहे. शिवाय एक गोष्ट आणखी लक्षात असू द्यावी की केवल ज्ञानी तर साक्षात शुद्धात्म स्वरूपच आहे. केवल ज्ञान ज्यांना झालं असे अरहंत भगवान हे तर आता साक्षात शुद्धात्म स्वरूपाचं वेदन करतात आहे. जरी अघाती कर्म असेल तरी त्यांचं शुद्धात्मानुभव सुरूच आहे. परंतु श्रुतज्ञानी सुद्धा शुद्ध नयाच्या अवलंबनाले आत्म्यास तसेच अनुभवतात. पण हा जो श्रुतज्ञानी आहे, संसार अवस्थेत आहे, 4थ्या गुणस्थांवरती ज्ञानी आहे, हा ज्ञानी देखील केवल ज्ञान जसं आत्मतत्वाला शुद्धात्मरूप अनुभवतो तसाच अनुभव या श्रुतज्ञानीच्या जीवनामध्ये देखील असतो. तो देखील आत्मा शुद्ध आहे, कर्ममलानी रहित आहे, आत्म्यामध्ये रागद्वेषादी परिणाम नाही, अशाच तऱ्हेने स्वतःला अनुभवतो. हाच त्या श्रुतज्ञानीचा देखील अकाट्य विश्वास आहे. फक्त फरक कुठे पडला? प्रत्यक्ष आणि परोक्ष एवढाच काय तो भेद आहे. श्रुतज्ञानी प्रत्यक्ष जाणतात, श्रुतज्ञानी परोक्ष जाणतात आणि केवल ज्ञानी मात्र आत्मतत्वाला प्रत्यक्ष जाणतात. प्रत्यक्ष जाणणं याचा अर्थ पाहणं हा नाही. कारण पाहणं म्हणजे रूपीपणा हा आत्म्याचा गुणधर्म नाही. म्हणून आत्म्याला मी पाहलं असं म्हणता येत नाही. केवल ज्ञानी देखील आत्म्याला बघू शकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये रूपीपणा गुणधर्म नाही, वर्णपणा गुणधर्म नाही. म्हणून आत्म्याला ते देखील जाणणारच आहे, आत्मिक शक्तीनेच जाणणार आहे आणि प्रत्यक्ष रूपाने जाणणार आहे. आणि श्रुतज्ञानी देखील आत्म्याला जाणणारच आहे,
आत्म्याला बघितलं असा जर कुणी दावा करत असेल तर तो त्याचा दावा चुकीचा आहे. कारण आत्मा अमूर्तिक आहे. अमूर्तिकाचं आम्हाला केवळ ज्ञान होऊ शकतं. जसं धर्मद्रव्य आम्ही पाहू शकत नाही, डोळ्याचा विषय धर्मद्रव्य बनवू शकत नाही, अधर्मद्रव्य डोळ्याचा विषय बनवू शकत नाही, त्याप्रमाणे आत्मा देखील चक्षु इंद्रियाचा विषय बनवू शकत नाही. आत्मा मी पाहला हा दावा अत्यंत चुकीचा आहे. आत्म्याला फक्त ज्ञानाच्या माध्यमातून जाणता येऊ शकतं, धर्मद्रव्याला जाणता येऊ शकतं. आणि अशा तऱ्हेने आत्म्यास प्रत्यक्ष अनुभवतो, पण हा अनुभव श्रुतज्ञानीच्या जीवनात परोक्ष रूपाचा आहे. परोक्ष रूपाचा आहे याचा अर्थ केवल ज्ञानीला आत्म्याचे जसे प्रदेश दृग्गोचर होतात म्हणजे ज्ञात होतात, तसे श्रुतज्ञानीला ते ज्ञात होत नाही. स्वरूप त्या ठिकाणी कळतं, पण त्या प्रदेशांना तो जाणू शकत नाही. म्हणून श्रुतज्ञानीला ज्ञान आणि श्रद्धान अपेक्षेने ज्ञाता आणि द्रष्टा पण आहेच. चारित्र्याच्या अपेक्षेने प्रतिपक्षी कर्माचा जेवढा उदय आहे तेवढा घात आहे. अप्रत्याख्यानावरण कर्माचा उदय असेल तर जीवनात रागद्वेषादी परिणाम तशा प्रकारचे आहे. सगळं हे तो अनुव्रत पाळण्यास असमर्थ आहे. अप्रत्याख्यानाचा उदय असेल तर तो श्रावकांची व्रत पाळू शकत नाही. प्रत्याख्यानावरणचा उदय असेल तर तो महाव्रत पाळू शकत नाही. संज्वलनचा उदय असेल तर महाव्रत त्याच्या जीवनात आहे, पण तीव्र उदय असेल तर प्रमाद सहित आहे. मंद उदय असेल तर अबुद्धीपूर्वक कषाय विद्यमान आहे, आणि त्या अबुद्धीपूर्वक कषायामुळे सुद्धा पर्यायी मध्ये तशा प्रकारचा रागद्वेषादी विकार संभवनीय आहे नव्हे, होतोच होतो. आणि ही प्रक्रिया 10व्या गुणस्थानापर्यंत म्हणजे सूक्ष्म लोभापर्यंत आहे. सूक्ष्म लोभाचा संज्वलनचा उदय सुद्धा अबुद्धीपूर्वक त्या जीवाला लोभ परिणाम करण्यासाठी तत्पर आहे किंवा उत्पादक आहे. लोभ परिणाम तिथेही होतो आहे. अशा प्रकारची घटना त्या अनुषंगाने जेवढ्या कषायांचा अनुदय असेल तेवढा जीवाचा वितराग भाव आहे, आणि जेवढा कर्माचा सद्भाव आहे त्या अपेक्षेने अजूनही वितरागतेत कमीपणा आहे. ही अशीच परिस्थिती म्हणजे एकच परिणाम, पण तो असा संमिश्र परिणाम आहे की अनंतानुबंधी नाही, आणि 12 कषायांचा आणि 9 कषायांचा उदय आहे. असा एक परिणाम, संमिश्र परिणाम जीवनात आहे. जेवढा कषायांचा अनुदय त्यांनी संवर आणि निर्जरा, आणि जेवढा कषायांचा सद्भाव त्यांनी आश्रव आणि बंध आहे. म्हणून हा जो आमच्या चारित्र्यामध्ये घातक करणारा कर्म आहे ते आहे अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलनचा तीव्र मंद उदय. असा हा मिथ्यात्वाच्या, पण हा मिथ्यात्वाच्या बंधाच्या अपेक्षेने अत्यल्प आहे, म्हणून घात आहे. परंतु त्या अवशिष्ट कर्माचा देखील नाश करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पण शेवटी हे जे कर्म आहे या कर्माला तो कधीही अंतरंगामध्ये अभिप्रायामध्ये उपादेय मानत नाही. हे जे कर्म आहे हे कर्म कालिमा आहे, कलंक आहे, आणि हा दूर करायचाच आहे हा भाव सदैव त्याच्या जीवनात आहे. आणि जेव्हा साक्षात अभाव होईल कर्माचा तेव्हा यथाख्यात चारित्र्य होईल, तसेच केवल ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि जेव्हा आता संज्वलनचा लोभ पण संपलेला आहे, 11व्या गुणस्थानात किंवा 12व्या गुणस्थानात तो गेलेला आहे. कषायाचा गुणस्थानाचं नाव आहे उपशांत कषाय, 11वं गुणस्थान. संपूर्ण कर्म उपशमित झालेला आहे. यथाख्यात चारित्र्याची प्राप्ती आहे फक्त अंतर्मुहूर्तापर्यंत. नियमाने तो तिथून खाली येईल, पण जेवढा काळ आहे
तेवढा काळ आता तो कषाय विरहित अशा आत्म्याचा, शुद्धात्म्याचा अनुभव घेतो आहे. आणि 12व्या गुणस्थानात गेलं तर आता तो क्षय केला असल्यामुळे खाली येण्याचा प्रश्नच नाही. तो आता अनंत काळ यथाख्यात चारित्राच्या संपन्न असणार आहे. आणि जेव्हा 11 आणि 11व्यातून तर तो खाली आला, 12व्यामध्ये मोहनीय कर्माचा क्षय झाल्यानंतर लगेचच अंतर्मुहूर्तात एकत्व वितर्क अविचार नावाचं दुसरं शुक्ल ध्यान होऊन तो जीवनामध्ये केवल ज्ञानाची, केवल दर्शनाची आणि 5 क्षायिक लब्धींची प्राप्ती करतो. म्हणजे 3 कर्म त्याचे युगपत जातात, ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय. आणि मोहनीय कर्म आधीच केलं आहे. अशा तऱ्हेने 4 घाती कर्मांचा अभाव करून तो केवल ज्ञानाला प्राप्त होतो आणि केवल ज्ञानाची प्राप्ती होते. तेथे सम्यक दृष्टीला जे ज्ञानी म्हटलेले आहे ते मिथ्यात्वाच्या अभावाच्या अपेक्षेने. समयसार मध्ये जे जीवाचे ज्ञानी आणि अज्ञानी हे भेद केले त्या ठिकाणी केवल ज्ञानाची विवक्षा लावलेली नाही. त्या ठिकाणी जी विवक्षा लावलेली आहे ती ज्ञानी म्हणजे सम्यक ज्ञानी आणि अज्ञानी म्हणजे मिथ्या ज्ञानी. असं जर म्हटलं नाही तर विशेष अपेक्षेने विचार करायचा तर ज्ञान सामान्याच्या अपेक्षेने सर्वांना ज्ञानी म्हणावं लागेल. मग तो निगोदी जीव असेल तरीही त्याच्यात ज्ञान गुण आहे म्हणून त्याला ज्ञानी त्या अपेक्षेने म्हणता येतं. पण ही विवक्षा देखील समयसारला अभिप्रेत नाही. आणि ज्ञानी म्हटलं तर केवल ज्ञानी, पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली तो ज्ञानी असं म्हटलं तर तो केवल ज्ञानीच घ्यावा लागतो. आणि ही पण विशेष अपेक्षा इथे विद्यमान नाही. म्हणून विशेष अपेक्षेने विचार करायचा तर जोवर अज्ञान आहे तोवर त्या ज्ञानी म्हणता येत नाही. याप्रमाणे सिद्धांत ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. केवल ज्ञानाच्या प्राप्तीपूर्वी आपल्या गुणस्थानाच्या अंतापर्यंत ज्ञानावरण कर्माचा उदय असतो व तन्निमित्तक औदयिक अज्ञानही असतं. जोपर्यंत केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत औदयिक अज्ञान म्हणजे ज्ञानावरण कर्माचा उदय असताना जे जीवाला ज्ञानाची कमतरता आहे त्याला म्हणायचं औदयिक अज्ञान. आता औदयिक अज्ञान कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे तर पहिल्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत. जोपर्यंत केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत प्रत्येक जीवाचं ज्ञान हे क्षायोपक्षमिक ज्ञान आहे. आणि क्षायोपक्षमिक ज्ञानामध्ये निश्चितपणे देशघाती स्पर्धकांचा उदय असतोच असतो. आणि या अपेक्षेने त्या ठिकाणी औदयिक अज्ञान आहेच आहे. म्हणून औदयिक ज्ञान तिथे असणारच आहे. म्हणून उपरोक्त ज्ञान सामान्य आणि विशेष अपेक्षेने या ठिकाणी कथन नाही. ज्ञानी आणि अज्ञानी ही संज्ञा क्रमाने सम्यक्त्व आणि मिथ्यात्वाच्या अपेक्षेने समजावी. या ठिकाणी अमृतचंद्र आचार्यांच्या गाथेची समाप्ती अमृतचंद्र आचार्यांनी केलेली आहे. परंतु जयसेन आचार्यांनी मात्र आपल्या टीकेमध्ये विशेष स्पष्टीकरण केलेलं आहे की ध्येयभूत शुद्ध आत्मा कोणता. पहिल्यांदा तर ध्येयभूत आत्मा आणि साध्यभूत आत्मा या 2 गोष्टी आम्हाला समजवायच्या आहेत. साध्यभूत आत्मा म्हणजे जे आम्हाला प्राप्त करायचं आहे, आज आमच्या जवळ विद्यमान नाही, त्या आत्म्याला साध्यभूत आत्मा म्हणायचा. जसं मोक्ष आहे, आज आमच्या जवळ विद्यमान नाही, म्हणून मोक्षामध्ये साक्षात प्राप्त झालेला जो आत्मा आहे हा आमचा साध्यभूत आत्मा आहे. पण या साध्यभूत आत्म्याला आम्हाला जर साधायचं असेल तर आम्ही कशा रीतीने साधू शकू. कारण कधीही
कोणत्याही यात्रेची जी सुरुवात करायची आहे, ती यात्रेची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच होत असते. भलाई आम्ही कोणतंही व्हेइकल वापरू, प्रश्न तो नाही. परंतु जे काही आम्ही यात्रा करू, त्याची सुरुवात आमच्या स्वतःपासून असणार आहे. म्हणून आम्हाला हा साध्यभूत आत्मा प्राप्त करायचा आहे. या यात्रेची सुरुवात आम्हाला कुठून करावी लागेल? तर मला माझ्या स्वतःपासून करावी लागेल. कारण दुसऱ्याचं उसनवारीचं आम्हाला या मोक्ष मार्गामध्ये चालत नाही. आम्हाला जे निवडायचं आहे ते आमचं साधन आमच्या जवळ निरंतर विद्यमान असणारं, त्याला आम्हाला घ्यायचं आहे. आणि ते जे आम्ही निवडणार आहे, त्या आत्म्याला म्हटलेलं आहे ध्येयभूत आत्मा. म्हणजे हा ध्येयभूत आत्मा म्हणजे अनादि अनंत त्रिकाली शुद्ध स्वरूपाचा, ज्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचे गुणभेद दिसत नाही. गुणभेद नाही असं नाही, पण दिसत नाही. ज्याच्यामध्ये कोणतेही पर्याय भेद दिसत नाही. हा न कोणत्या एका विवक्षित नयाचा विषय आहे. शुद्ध नयाचा, परमशुद्ध निश्चय नयाचा विषय आहे, पण बाकीच्या नयांचा हा विषय नाही. असा जो आमचा आत्मा आहे, त्रिकाली आत्मा, हा सदैव आमच्या जवळ विद्यमान आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या यात्रेची जी सुरुवात करायची आहे, मोक्ष यात्रेची, ती माझ्यामध्ये विद्यमान असलेल्या माझ्या शुद्ध आत्मस्वभावाच्या द्वारे करायची आहे. आणि हा शुद्धभूत आत्मा प्रत्येकाजवळ प्रत्येक अवस्थेत विद्यमान आहे. मी निगोदी होतो तिथेही विद्यमान होता, सकलेंद्रिय विकलेंद्रिय झालं असेल तिथेही होता, मनुष्य तिर्यंच नरक देव कोणतीही पर्याय धारण केली असेल तिथेही होता, आणि आजही आहे आणि अनंत काळ राहणार आहे. सिद्ध अवस्थेतही हा आमचा आत्मा शुद्धात्मा आमच्या जवळच आहे. आणि या आत्मद्रव्याला ओळखून त्याचं अवलंबन घेऊन आम्ही साधना करू शकतो, असा हा आमचा ध्येयभूत आत्मा. म्हणून हा ध्येयभूत आत्मा शुद्ध आत्म्यासंबंधी आचार्य जयसेनांचा अभिप्राय. जर पुस्तक असेल धन्यकुमार भाऊंचं भोरेंचं, तर प्रस्तावनेमध्ये ही गोष्ट दिलेली आहे. आणि तेच मी आता इथे वाचणार आहे, की ज्या अर्थात आपलं संपूर्ण क्लिअर होईल. संस्कृत टीका आपण बाजूला ठेवू आणि मराठी टीकेपासून वाचू. किंच विशेष म्हणजे इथे विशेष खुलासा करण्यात येतो. औपशमिक वगैरे जीवाच्या 5 असाधारण भावांमध्ये कोणत्या भावाने मोक्ष होतो याचा विचार करण्यात येतो. कारण आम्हाला अनुभूती पाहिजे आहे. अनुभूती पाहिजे आहे, तर ती आत्मेची अनुभूती आम्ही घ्यायची कशी? आमच्या जवळ जी काही पुंजी आहे, त्या पुंजीच्या माध्यमातूनच आम्हाला आमचा व्यापार करायचा आहे. आणि ती पुंजी आमच्या जवळ कोणती आहे? तर आमचे असाधारण भाव. असाधारण भाव 53 तऱ्हेचे असाधारण भाव तत्वार्थ सूत्रात सांगितले आहे. औपशमिक क्षायिको भाव मिश्रश्च जीवस्य स्वतत्व मौदैक पारिणामिकौच. हे 5 असाधारण भाव सांगितले आहे. या 5 भावांपैकी कोणत्या भावाने मोक्ष होतो याचा विचार करण्यात येतो. येथे औपशमिक भाव 2 तऱ्हेचा, नंतर क्षायोपशमिक भाव 18 प्रकारचा, क्षायिक भाव 9 प्रकारचा, औदैक भाव 21 प्रकारचा आणि पारिणामिक भाव 3 प्रकारचा, असे एकूण भाव 53 हे आहेत. यापैकी 50 भाव म्हणजे औदैक भावापर्यंत, पारिणामिकचे 3 सोडून द्या, हे 50 भाव पर्याय रूप आहे. शुद्ध पारिणामिक भाव. पारिणामिक भाव कशाला म्हणायचं? संज्ञा चौथी मी वापरते आहे की कर्म निरपेक्ष जो भाव आहे, जो जीवाचा स्वतः स्वभाव आहे,
त्याला कोणत्याही कर्माची उपाधी जोडलेली नाही, त्या भावाला पारिणामिक भाव म्हणायचं. जसं औपशमिक भाव म्हणत असताना कर्माच्या उपशमाचं निमित्त असताना जो भाव होतो तो औपशमिक. म्हणून औपशमिक भाव हा कर्म सापेक्ष भाव आहे. क्षायिक भाव हा देखील कर्म सापेक्ष सांगितला, कारण कर्माच्या क्षयाचं निमित्त त्याला जोडलेलं आहे. चारही भाव हे कर्म सापेक्ष भाव आहे. मात्र हा पारिणामिक भाव कर्मनिरपेक्ष आहे. जीवत्व जीवाजवळ का आहे? जीवत्व का आहे? तो जीवाचा स्वभाव आहे. कोणत्याही कर्माच्या उदयात जीवत्व नाही. तो चैतन्य प्राणांनी अनादी कालापासून जगतो आहे आणि अनंत काळपर्यंत जगत राहणार आहे. हे त्याचं जीवत्व परनिरपेक्ष आहे. म्हणून या पारिणामिक भावाला कर्माची अपेक्षा नाही. भव्यत्व का किंवा अभव्यत्व का, त्याला देखील कर्माची गरज नाही. कोणत्या भावामुळे हा जीव भव्य आहे? कोणताही भाव त्यासाठी कारणीभूत नाही आहे. किंवा कोणत्या कर्मानी हा अभव्य आहे, तर कोणतंही कर्म अभव्य भावासाठी जबाबदार नाही. हा निसर्गतः अभव्य असेल किंवा भव्य असेल. म्हणून हे तीन भाव जे आहे हे कर्म निरपेक्ष भाव आहे. आता यामधला शुद्ध पारिणामिक भाव हा मात्र द्रव्य रूप आहे. या पारिणामिक भावाचे देखील आणि जीवत्व भावाचे देखील शुद्ध अशुद्ध असे भेद केलेले आहे. आणि शुद्ध पारिणामिक भाव हा द्रव्य स्वरूप आहे, म्हणजे नित्य आहे, याचा कधीही नाश होणार नाही. आणि हा व्यापक आहे, म्हणजे सर्व पर्यायींमध्ये आणि सर्व गुणांमध्ये व्यापून आहे, संपृक्त आहे. हे दोन्ही परस्पर सापेक्षपणाने पर्याय रूप आणि द्रव्य रूप भाव म्हणजे आत्मपदार्थ जाणावा. कसा आहे हा? हे दोन्ही परस्पर सापेक्ष पणाने पर्याय रूप आणि द्रव्य रूप भाव म्हणजे आत्मपदार्थ जाणावा. इथे आत्मद्रव्य म्हटलं तर आत्मद्रव्य म्हणत असताना द्रव्य कसं आहे तर सामान्य विशेषात्मक आहे. आत्मा कसा आहे तर सामान्य विशेषात्मक आहे. सामान्य म्हणजे द्रव्यपणा रूप आणि विशेष म्हणजे पर्यायपणा रूप. आणि एकमेकांची अपेक्षा घेऊन आहे. म्हणजे पदार्थ जो असणार आहे आत्मपदार्थ हा परस्पर सापेक्ष रूप आहे, म्हणजे आत्मा द्रव्य पर्याय रूप आहे. अशा तऱ्हेने जाणावा. तेथे पाचव्या पारिणामिक भावाचे तीन भेद आहे: जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व. यापैकी शक्ती हे ज्याचं लक्षण आहे असा शुद्ध जीवत्वरूप पारिणामिक भाव हा शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय असल्या कारणाने तो नित्य निरावरण शुद्ध पारिणामिक नामक भाव जाणावा. म्हणजे हा जो भाव आहे, तीन भाव सांगितले पारिणामिक भावाचे भेद करताना: जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व. आता जीवत्व भाव सांगत आहे की शक्ती हे ज्याचं लक्षण आहे असा शुद्ध जीव स्वभाव पारिणामिक भाव हा शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा. द्रव्यार्थिक नय हे देखील शुद्ध अशुद्ध रूपाचे जर पाहायचे असेल तर शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय म्हणजे जो शुद्धाला विषय बनवितो आणि द्रव्याला विषय बनवितो तो शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय. आता शुद्ध काय तर आत्मा शुद्ध आहे. आणि द्रव्यार्थिक का तर कारण त्यांनी शुद्ध द्रव्याला विषय बनविलेला आहे, म्हणून शुद्ध द्रव्यार्थिक नय. हा असल्यामुळे हा कसा आहे तर नित्य आहे, म्हणजे जीव द्रव्याचा कधीही नाश होणार नाही. याच्या मधला हा जो भाव आहे शुद्ध रूपाचा हा कधीपासून आहे तर हा अनादी कालापासून आहे.
कारण हा जीव शुद्ध होण्याची शक्तिरूप योग्यता प्रत्येकामध्ये विद्यमान आहे आणि म्हणून हा प्रत्येकामधला भाव निरावरण रूपाचा, या गुणावर आवरण येणार नाही अशा रूपाने हा प्रत्येकामध्ये विद्यमान आहे आणि तो शुद्ध रूपाचा आहे, कर्म निरपेक्ष आहे, म्हणून त्याला शुद्ध पारिणामिक भाव म्हटलेलं आहे. आणि तो बंध पर्याय परिणती आणि मोक्ष पर्याय परिणतीने रहित आहे. हा जो शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय बनलेला हा आमचा पारिणामिक भाव आहे. हा पारिणामिक भाव न बंधाला कारणीभूत आहे न मोक्षाला कारणीभूत आहे. म्हणजे आमचा हा जो भाव आहे किंवा आमचा हा जो आत्मा आहे, हा आत्मा ध्येयभूत आत्मा आहे आणि या ध्येयभूत आत्म्याचं अवलंबन घेऊन जी आमची शुद्ध पर्याय प्रगट होईल, ती शुद्ध पर्याय मोक्षाला कारणीभूत आहे आणि या त्रिकाली ध्रुवाचा अवलंबन न घेतल्यामुळे जो जीव रागद्वेषामध्ये अडकेल, ती त्याची पर्याय बंधाला कारणीभूत आहे. लक्षात घ्या, हा त्रिकाली आत्मा निष्क्रिय आहे. हा न बंधाला कारणीभूत आहे न हा मोक्षाला कारणीभूत आहे. पण या त्रिकाली आत्म्याचं जो अवलंबन घेईल, त्याला साधन म्हणून स्वीकारेल, त्याच्या जीवनात जी पर्याय प्रगट होईल, ती पर्याय मोक्षाला कारणीभूत राहील आणि जी त्याला अवलंब घेणार नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करून जो रागद्वेष रूपाने परिणत होईल, तो मात्र बंध मार्ग असणार आहे. प्रकरण थोडं आम्हाला कठीण वाटत असेल, पहिल्यांदा ऐकवत असू तर कठीण जाणवेल, पण त्यामधला कठीणपणा जरी असला तरी आमचा शुद्ध आत्मा आम्हाला समजून घेणं नितांत गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की आम्हाला त्याचीच आराधना करायची आहे आणि जो आमचा आराध्य आहे किंवा जो आमचा अवलंबन घेण्यायोग्य, आश्रय घेण्यायोग्य आत्मा आहे, हा आम्हाला समजलाच पाहिजे. म्हणून हा शुद्ध पारिणामिक भाव हा जो आहे, हा निष्क्रिय भाव आहे. हा बंध पर्यायही करत नाही किंवा मोक्ष पर्यायही करत नाही, त्याने तो रहित आहे. पण याचा जो अवलंबन घेईल, त्या माध्यमातून ती पर्याय मात्र मोक्ष मार्ग पर्याय असणार आहे किंवा बंधाला कारणीभूत पर्याय होणार आहे. तसेच दश प्राणरूप जीवत्व आणि भव्याभव्यत्व हे दोन्ही पर्यायार्थिक नयाचा विषय असल्यामुळे अशुद्ध पारिणामिक भाव आहे. आता जेव्हा आम्ही व्यवहारामध्ये असं बोलतो की हा व्यक्ती 10 प्राणांनी जगतो आहे, जेव्हा हे आमचं कथन आहे, 10 प्राण म्हणजे कोणते? 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोच्छ्वास. पंचेंद्रियच्या जीवनात 10 प्राण आहे आणि एकेंद्रियापासून हे प्राण लावताना आम्हाला अपेक्षेने लावावे लागते. 4, 6, 7, 8, 9 आणि 10 असे प्राण हे राहणार आहे. मग जेव्हा आम्ही म्हणतो की हा जीव 10 प्राणांनी जगतो, तेव्हा आमची अपेक्षा या शुद्ध प्राणांना गौण करून हे जे आमचे द्रव्य प्राण आहे किंवा भाव प्राण आहे, याला मुख्यता देऊन आम्ही कथन करतो. म्हणजे हा जो द्रव्य प्राणांनी जगतो, जेव्हा आम्ही जीव मृत्यू पावला असं म्हणतो, तेव्हा काय समजतो की त्याच्या श्वासोच्छ्वास थांबलेला आहे. श्वासोच्छ्वासावरून आम्ही जाणतो की हा आता इथे नाही, हा मृत झालेला आहे. मृत झालेला आहे. आत्मा मृत झालेला आहे का? आत्मा मृत होत नाही. आणि म्हणून हे जे शरीर त्याच्याशी संयोग संबंधाने एक रूप वाटत होतं, त्याच्यामधून आत्मद्रव्य निष्कासित झालं, निघून गेलं आणि म्हणून त्याचा श्वासोच्छ्वास संपलेला आहे, त्याचा वियोग झालेला आहे. आणि 10 प्राणांचा वियोग होणं म्हणजे मृत्यू आणि 10 प्राणांचा संयोग होणं याला जन्म म्हटल्या जातं. तर हे जे काही 10 प्राण आहे, हे 10 प्राण असद्भूत व्यवहार नयाने जीवाचे कथन केले आहे. लक्षात घ्या, अनुपचरित पण त्याच्यात. अनुपचरित का? कारण जीवानी इच्छा केली तरी देखील या 10 प्राणांना त्याला सोडता येत नाही.
आयु जोपर्यंत आहे तोपर्यंत ते प्राण राहणारच आहे, या अपेक्षेने ते जीवाशी बद्ध पण आहे. आणि तसं पाहिलं तर ते शरीराश्रित आहे आणि म्हणून ते जीवाचे नाही. जीव आणि शरीर यामध्ये एकत्व दाखविलेलं आहे, म्हणून तो असद्भूतपणा आहे. म्हणून तो 10 प्राणांनी जगतो. हे अशुद्ध प्राण हे जीवत्वाचं जे लक्षण केलेलं आहे ते अशुद्ध निश्चय नयाचं लक्षण आहे, किंवा असद्भूत व्यवहार नयानी जीवाचे ते सांगितल्या गेले आहे. मला वाटते प्रकरण उद्याला आपण आणखी यावर स्पष्टीकरण बघू. हे सगळे 10 प्राणांचं कसं आहे ते, आणि मग पुढे जाऊ. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.